जय शिवराय मित्रांनो, आज आपण आले आहोत सज्जनगडावर आणि रामदास स्वामींच्या चरण ज्या ठिकाणी लागले ते सगळं बघणार आहोत। इथे मोठे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं जास्तीत जास्त इथे घोड्यावर आलेले आहेत। ते जिथं जिथं त्यांच्या घोड्यांच्या टापा पडल्या त्या सगळ्या एरिया आपण फिरणार आहोत। आणि इथे यायचा गाडी इथपर्यंत येते, वरतीपर्यंत येते, बस पण येते आणि इथून काहीतरी 250 पायऱ्या आहे। चला जाऊया, आपण बघू। चाफळदास मारुती, माझगाव मारुती, शिंगणवाडी खडीचा मारुती, उमरज मारुती, चाफळ प्रताप मारुती, जय श्रीराम, बहे बोरगाव मारुती, मन पाडळे मारुती, पारगावचा मारुती, हे आहेत शिराळे मारुती, हा पहिला प्रवेशद्वार होता आणि हा जो आहे हा श्री समर्थ प्रवेशद्वार आहे। चला, जय जय रघुवीर समर्थ। अंगला देवीचं मंदिर या बाजूला। मातेश्वरी, कसली तरी वास्तू आहे। गडाचा महाद्वार वरून पुढे आल्यानंतर वरती चढताना डाव्या बाजूला अंगलाई देवीचं मंदिर आहे, ते बघा, खूप छान आहे। तिकडे भक्त निवास आहे आणि जेवण राहणं सगळं फ्री आहे। बऱ्यापैकी स्वच्छ पाणी येते। हे आहे पेठेतील हनुमान मंदिर। हे आहे
पेठेतील हनुमान मंदिर आणि मनोहर बोरे येथे हनुमान चालीसा आहे. श्रीधर कुटी. श्रीधर स्वामी. समर्थ रामदास स्वामी. भगवान श्रीधर स्वामी यांच्या पादुका. मध्ये पडतं काय कोणी हे समर्थ रामदास स्वामींचं समाधी मंदिर पण आहे आणि पाठीमागे राम मंदिर पण आहे. आणि हे पूर्ण संभाजी महाराजांनी बनवून घेतलं आहे. जेव्हा समर्थ रामदास स्वामी समाधी घेतली त्याच्यानंतर स्वतः संभाजी महाराज इथं आले आणि हे मंदिर बांधून घेतलं त्यांनी. धाब्याच्या मारुतीकडे चाललोय आता आपण. हा धाब्याचा मारुती आहे आणि ह्याच ठिकाणी निवांत, ही मागची बाजू आहे, ह्याच ठिकाणी निवांत काही मसलत करायचं असेल शिवाजी महाराज आणि समर्थांना तर ह्याच जागेची निवड केली जायची. इथेच बऱ्याचशा चर्चा महाराजांच्या आणि समर्थांच्या झाल्या. हा शेवटचा टोक होता ह्या किल्ल्याचा जिथं धाब्याचा मारुती आहे. आणि आता आम्ही असं गोल फिरून जातोय अंगलाई देवीच्या इथे. हा रस्ता तिथे निघतो. चला.